हॅलो, आवाज येतोय का उर्जिता? हॅलो. येतोय मॅडम. हा ठीक आहे. बाकीचे कुठे आहेत? सरांचं लेक्चर झालं ना आता? हो झालं. आता होतील जॉईन. हा. ठीक आहे. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. सो व्हॉट इज मीन बाय रामन स्पेक्ट्रा? बघा, आपण लास्ट लेक्चरला टर्मिनॉलॉजी इंट्रोडक्शन बघितलेला आहे. न्यू चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे आणि इट इज द रामन स्पेक्ट्रा. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रामन स्पेक्ट्रा? टेल मी. The monochromatic light passes by the source, and by the emission and observation, it gives transmitted light. आवाज जरा कट होतोय. म्यूट करायचा आहे रे, बाकीच्यांचा आवाज येतोय बघा. सगळ्यांनी आपलं व्हॉइस हे करा, माईक चेक करा. बरोबर सांगितलेलं आहे. कोण प्रणाली बोलत होता ना? हॅलो, आवाज येतो आहे अजून? म्यूट करा. हा ठीक आहे. सो व्हाय वी कॅन स्टडी दिस रामन स्पेक्ट्रा? व्हॉट इज देअर मेकॅनिझम? व्हॉट इज देअर एम? टेल मी, बी फास्ट. वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला. व्हाय वी कॅन स्टडी रामन स्पेक्ट्रा? Because by using this spectroscopy we have to detect what the vibrational, rotational and any other things happening in that molecule. So that's why here we have to study the Raman spectra. So that this terminology we will seen in the last lecture. This is definition. So Stokes lines means what? Anti-Stokes lines means what? What is their frequency? How it is calculated? So this nu s is equal to nu I minus del nu. हे आपण स्टोक लाईन साठी इक्वेशन पाहिलं होतं. So what is mean by nu s? What is mean by nu I? And what is mean by del nu? Tell me, be fast. प्रणाली, मयुरी, उर्जिता, श्रद्धा, ज्योती, सगळे आणखीन. Nu s means what? Nu means what? It is a frequency. So what is yes? Yes be the scattering frequency according to our definition. So what is nu I? Nu I be the incident frequency. What is del nu? Nu I means incident frequency. Right. And del nu be the, del nu means changing frequency. Yes. After the scattering, what are the changes in that frequency? This is denoted by del nu. So this is the Stokes line साठी होतं. So what is anti-Stokes line? Anti-Stokes साठी आपण बघितलं होतं. हे आता मी डायग्राम मध्ये पण दाखवणार आहे. The spectral line will have higher frequency. Stokes मध्ये काय होतं? The spectral line having low frequency. And here exactly opposite, this line having the higher frequency and it is called as the anti-Stokes line. And del nu is here, in this case it is the negative. So according to Stokes equation, here what is the change? तिकडे लो फ्रिक्वेन्सी होती, तिथे लॉस ऑफ एनर्जी होतोय, त्याच्यामुळे तिथं मायनस साइन आहे. येस, here in anti-Stokes line, here is the gain of energy. That's why this equation comes nu s is equal to फ्रिक्वेन्सी तीच आहे स्कॅटरिंगची. न्यू एसच कॅल्क्युलेट करतोय, फक्त केस वेगळी आहे. तिकडे स्टोक लाईन साठी काढली आणि इकडे आता आपण अँटी स्टोक लाईन साठी ती कॅल्क्युलेट करतोय. काय तर स्कॅटरिंगची फ्रिक्वेन्सी. सो मग स्टोक्स मध्ये काय होतं? न्यू एस इज इक्वल टू न्यू आय प्लस न्यू आय मायनस डेल न्यू होतं. आता अँटी स्टोक मध्ये काय होईल? इथे गेन ऑफ एनर्जी आहे. So nu s is equal to nu I plus del nu. So this is the difference between Stokes and anti-Stokes line. So this is these equations in according to their definitions. हे बुक मध्ये नाही, हे तुम्हाला एक्स्ट्रा माहितीसाठी मी दिलेलं आहे की त्याच्या डेफिनेशन वरून. बुक मध्ये हे डिरेक्टली इक्वेशन्स तुम्हाला इथं दिलेले आहे. नोट्स तुम्हाला काल ग्रुपवरती शेअर केलेले आहेत. सगळ्यांनी 1 by 1 ते सुद्धा बघा, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला टॅली होत जाईल.
सो आणखीन एक टर्मिनॉलॉजी, आता स्टोक लाईन आपण काय बघतोय, रमन स्पेक्ट्राकडे जायचंय आपल्याला. रमन स्पेक्ट्रोस्कोपी शिकणार आहे आपण, त्याच्यासाठी ह्या टर्मिनॉलॉजीज आहेत, त्याची इंट्रोडक्शन घेतोय आपण. जे स्ट्रोक्स वगैरे आहे ती डिरेक्टली वर्ड्स आहेत, तर त्याचं डेफिनेशन तुम्हाला माहिती होणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक टर्मिनॉलॉजी आहे तर तुमच्या रमन स्पेक्ट्रामध्ये आपल्याला लागणार आहे, अँड इट इज कॉल्ड एज द रॅलेज लाईन्स. सो व्हॉट इज दॅट रॅलेज लाईन्स, त्याच्यामध्ये काय फरक आहे, ह्या सगळ्याचा मिळून मग तो रामन स्पेक्ट्रा तयार होणार आहे. समजतंय का बघा, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या काय आहेत रे, ह्या ट्रान्झिशन लाईन्स आहेत. जसं की आपण ऍटोमिकचं हे बघितले, फाईन स्ट्रक्चर बघितलेलं आहे, डबलेट फाईन स्ट्रक्चर, रोटेशनल व्हायब्रेशन स्पेक्ट्रा बघितलेला आहे, त्याच्यात जे ट्रान्झिशन होतं. आता त्याच्या पुढे निघालोय आपण, आतापर्यंत आपण ते ट्रान्झिशन हॉरिझॉन्टल लाईननी, व्हर्टिकल लाईननी आपण दाखवत होतो. आता त्याच्या पण पुढे निघालो आहे की त्या ट्रान्झिशनचे जे टाइप्स आहेत ते कसे आहेत, त्याला कोणती नावं आहेत, आणि अकॉर्डिंग टू दिस होल टाइप्स वी कॅन ऑब्टेन दी अवर रामन स्पेक्ट्रा. मग हे त्याचे टाइप्स आहेत की ते स्पेक्ट्रामधल्या ज्या लाईन्स आहेत. मग असा एक कन्सेप्ट आहे रॅलेज लाईन्स म्हणून. तर तो काय कन्सेप्ट आहे बघा, इन सम केसेस व्हेन ए लाईट photons strikes atom or molecules, the photon may be scattered elastically. Means what? इलॅस्टिक स्कॅटरिंग माहिती का तुम्हाला? इलॅस्टिक स्कॅटरिंग हा फेनॉमिनॉन झालेला असेल 12वीला वगैरे एखादा. आता आपण जस्ट डेफिनेशन बघितली रामन स्पेक्ट्राची, तर त्याच्यामध्ये स्कॅटरिंग होते, तर त्याच्यामध्ये पण टाइप्स आहेत. सो ते टाइप्स पण आपण पुढे बघणार आहे. सो फर्स्ट अपॉन वी अंडरस्टँड रॅलेज लाईन्स. सो इफ nu0 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. डेफिनेशन ती फिगर जी आहे सुरुवातीला दाखवलेली ती लगेच डोळ्यासमोर आणायची. आता रॅलेज लाईन्स मध्ये काय होते हे आणखी मी तुम्हाला फिगर थ्रू पण समजावून सांगणार आहे, आधी डेफिनेशन थ्रू बघा. सो इफ nu0 is the frequency of incident radiation and nu-s be the, आता ही लाईट बंबार्ड होणार त्या ट्रान्सपरंट सबस्टन्सवर, त्याच्या वेळची फ्रिक्वेन्सी nu0, ती ट्रान्सपरंट सबस्टन्सवरती पडली लाईट, त्याच्यानंतर ती लाईटचे फोटॉन्स आहेत ते स्कॅटर्ड झाले, म्हणून इथं स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी हा टर्म आलेली आहे. सो nu-s the frequency of scattered radiation of a given molecular sample, then the Raman shift or Raman frequency del nu is given by the relation. मग मला आता रमन शिफ्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. आतापर्यंत आपण इथं फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली, ही nu-s इज इक्वल टू न्यू आहे, स्ट्रोक साठी अँटी स्ट्रोक साठी मी कॅल्क्युलेट केली. पण डेल न्यू हा काय आहे, इट इज द चेंज इन फ्रिक्वेन्सीज, आणि मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे, आणि इट इज ऑल्सो कॉल्ड इज व्हॉट, डेल न्यू. right. So del nu Change be in the, frequency. येस, आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रामन शिफ्ट. मग हा चेंज आहे तोच म्हणजे रामन शिफ्ट आहे. मग आता या इक्वेशन वरून आपल्याला रामन शिफ्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता इक्वेशन तर तुमच्या समोरच आहेत. मग आता बघा, डेल न्यू इज इक्वल टू, मग ही सुरुवातीची फ्रिक्वेन्सी जी की इथं इन्सिडेंट दाखवली की नाही, न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट होणारी, म्हणजेच काय, सुरुवातीची फ्रिक्वेन्सी इथं 0 न दाखवलेली आहे. So according to our definition, this del nu is equal to nu0 minus scattering frequency, and by using this relation we have to calculate the Raman shift. आणि हे MCQ ला 101% विचारतात. आता हे डेफिनेशन नुसार आपण बघितलं, बट ऍक्च्युअली हे ट्रान्झिशन कसं होतं आणि हे तुमच्या फिगरवरून तुम्ही कसं ओळखू शकता, हे आपण डेफिनेशन बघितलं की कुठल्या लाईनची फ्रिक्वेन्सी हायर आहे, कुठल्याची लोअर आहे. आता फॉर एक्झाम्पल स्ट्रोक लाईन घेतली तर ती लोअर फ्रिक्वेन्सीची आहे, आणि अँटी स्ट्रोक लाईन घेतली तर ती हायर फ्रिक्वेन्सीची आहे. बट वाय इट इज ऍक्च्युअली हॅपनिंग, असं का आहे की एकाला लो फ्रिक्वेन्सी आहे, एकाला हायर फ्रिक्वेन्सी आहे, तर त्याची पण काहीतरी रिझन्स आहेत. सो असं का होतंय हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहे. सो शो दिस फिगर. बघा फिगर सगळ्यांनी व्यवस्थित बघा, सगळ्याचे मिनिंग्स तुम्हाला इथं आता सांगितलेले आहेत. सो दिस फिगर शोविंग द transitions showing scattering of light by a molecular system. आता ही जी फिगर आहे याच्यामध्ये ती आपण जी डेफिनेशन बघितली होती, आणि त्या डेफिनेशन नुसार ज्यावेळी तुमचं लाईट ही मोनोक्रोमॅटिक सोर्सची लाईट ही तुमच्या ट्रान्सपरंट सबस्टन्स वरती पडते, त्यावेळी आपण सांगतो की तिथं स्कॅटरिंग होतं, आणि ते इथं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर ह्या टर्मिनॉलॉजी सगळ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सो आता तुम्हाला काय समजते बघा, where is a stroke line, where is the anti-stroke line, where is the Rayleigh's lines, जे आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली इक्वेशन,
जिथं स्ट्रोक लाईन आहे तिथं त्या स्ट्रोक लाईनचं इक्वेशन लिहिले. काही अवघड नाहीये, दिसायला फक्त वाटतंय तुम्हाला ते. नीट जर बारकाईनं बघितलं तर जिथं अँटी स्ट्रोक आहे तिथं अँटी स्ट्रोकचा फॉर्म्युला लिहिलाय, जो की आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर जी लेवल आहे, ई लेवल आहे. त्याच्यानंतर एक व्हर्च्युअल एनर्जी लेवल आहे. व्हर्च्युअल म्हणजे अप्पर. जी मीन्स व्हॉट? जी मीन्स व्हॉट? ग्राउंड स्टेट. ई मीन्स व्हॉट? एक्साइटेड स्टेट. आणि ग्राउंड मधून एक्साइटेड मधून जे ट्रान्झिशन वरती जाणार आहे त्याला आपण व्हर्च्युअल, म्हणजे काहीतरी एक लेवल ठरलेली असेल, काहीतरी लिमिट ठरलेलं असेल आणि तिथून तो मोलेक्युल हा तुमचा ऍब्सॉर्ब होणार आहे, इमिट होणार आहे, तर त्याला आपण व्हर्च्युअल एनर्जी लेवल असं म्हटलेलं आहे. तर दिस फिगर शोज द ट्रान्झिशन, की स्ट्रोक मध्ये कसं होतं, अँटी स्ट्रोक मध्ये होतं. आता इथे बघितलं तुम्ही तर इकडे स्ट्रोक लाईन आहे, सेंटरला रॅलेस लाईन आहे आणि अँटी स्ट्रोक लाईन नंतर आहे. तर आपण त्याच्या सगळ्याच्या डेफिनेशन बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला बघा फिगर मध्ये? कोण सांगेल व्हॉट अबाउट इन केस ऑफ स्ट्रोक लाईन? प्रणाली, मयुरी, उर्जिता, ज्योती, सांगा सगळे. श्रद्धा. आता स्ट्रोक मध्ये ट्रान्झिशन दाखवलं की नाही, तर ग्राउंड स्टेट आहे, एक्साइटेड स्टेट. एनर्जी लॉस होत आहे. ठीक आहे ना, मला आता ते अपेक्षित नाहीये. ट्रान्झिशन ट्रान्झिशन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्ट्रोक आणि अँटी स्ट्रोकचे ट्रान्झिशन बघा. हीच फिगर मी आता दुसऱ्या भाषेत तुम्हाला सोपी करून इथं देते. ही तुमच्या बुक मध्ये आहे, त्याच्यामध्ये फक्त आता जे आपण इक्वेशन्स कॅल्क्युलेट केली तीच इथं लिहिलेली आहेत. आता रॅलेजला काय आहे बघा, रॅलेजला काहीच चेंज होत नाही. हे आता नेक्स्ट फिगरवरून तुम्हाला समजेल. हीच फिगर आहे, नीट बघा सगळ्यांनी आणि तुम्हीच सांगा काय चेंज आहे. तीच फिगर आहे हियर. एक्साइटेड स्टेट, व्हायब्रेशनल एनर्जी स्टेट आहेत, व्हर्च्युअल एनर्जी लेवल्स आहेत आणि तिन्ही टाईप इथं आहेत. स्ट्रोक लाईन आहे, अँटी स्ट्रोक लाईन आहे आणि रॅलेज लाईन आहे. हे तुम्हाला रिझॉल्व्ह म्हणतात ना, की जास्त रिझॉल्व्ह करून इथं दिलेलं आहे, जास्त समजावं म्हणून. सो तुम्ही सांगा आता याच्यामध्ये काय होतं. जी की इकडे व्हर्च्युअल स्टेट होती आपण फिगरमध्ये, इथं पण आपण ती व्हर्च्युअल स्टेट दाखवलेली आहे. ग्राउंड स्टेट एनर्जी लेवल आहे, एक्साइटेड स्टेट एनर्जी लेवल आहे आणि ह्या तुमच्या तिन्ही पण डेफिनेशन्स इथं आहेत आणि त्याच्या फिगर्स पण आहेत. सो यू कॅन टेल मी व्हॉट हॅपनिंग इन टू दॅट लाईन्स, स्ट्रोक्स लाईन, अँटी स्ट्रोक आणि रॅलेज. सगळं तुम्हाला डेफिनेशन जर समजला तर ह्या फिगर मध्येच उत्तर आहे त्याचं. व्हॉट हॅपन इन फर्स्ट केस, रॅलेज लाईन्स मध्ये, किंवा त्याला रॅलेज स्कॅटरिंग असं म्हटलेलं आहे. खूप सोपं आहे, जरा इमॅजिनेशन करायला शिका, जरा असं गेस करायला शिका. रॅलेज स्कॅटरिंग मध्ये काय झालेलं आहे हो? रॅलेज स्कॅटरिंगचा मॉलिक्यूल व्हायब्रेशनल एनर्जी स्टेट मध्ये येते. म्हणजेच आता तुम्हाला समजते का? हा आपला मी सुरुवातीपासून सांगते, जो आपला हा स्टडी आहे तो 1 बाय 1 आहे, 1 बाय 1 आहे, 1 बाय 1 आहे. आता आपण हे जे सगळं होणार आहे, स्ट्रोक्स लाईन्स किंवा अँटी स्ट्रोक लाईन किंवा जो आपल्याला रामन स्पेक्ट्रा जो भेटणार आहे तो कशामुळे भेटणार आहे रे? जो की आपण लास्ट चॅप्टर बघितलाय, व्हायब्रेशन आणि रोटेशन. त्याच्यामुळेच हे सगळं कशामध्ये होते, एका मोलेक्युल मध्ये होते, त्या मोलेक्युल मधला स्टडी आपण करतोय. मग इथं रामन स्पेक्ट्रा आहे म्हणजे इथं व्हायब्रेशन रोटेशन नाही असं नाही आहे. समजते का बघा? व्हायब्रेशन रोटेशन तर आहेच, त्याच्या डीप मध्ये काय आहे ते स्टडी करतोय आपण. समजते का बघा? मग ऍज युजल इथं आपण जे स्टडी केलेला आहे ह्या व्हायब्रेशनच्या लेवल्स आहेत. सिम्पली इथून सुरुवात करू, तुम्हाला जास्त अवघड वाटत असेल. आपण व्हायब्रेशनचा स्पेक्ट्रा बघितलेला आहे. सो व्हॉट इज दिस न्यू झिरो, ह्या काय लेवल्स आहेत इथं. आणखीन तुमच्या माहितीसाठी इथं लिहिलेलं पण आहे व्हायब्रेशनल एनर्जी स्टेट. मग हे 0, 1, 2, 3, 4 व्हॉट इज दॅट? हे काय आहे मग? 0 कुठली लेवल दाखवते बाळांनो? 0 ग्राउंड लेवल. ग्राउंड ग्राउंड स्टेट. लेवल. त्याच्यापेक्षा वरती 1 एक्साइटेड स्टेट, एक्साइटेड स्टेट. 1 पेक्षा वरती परत एक्साइटेड, असं ते एक्साइट होत जाणार आहे. मग आता सिम्पली आपण जो स्टडी केलाय तो व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा इथं कन्सिडर करा. मग आता मला हे अपेक्षित होतं तुमच्याकडून, आता ही 0ची लेवल म्हणजे आपली काय आहे रे? इट इज अवर ग्राउंड स्टेट लेवल. आपण जे की ऑलरेडी स्टडी केले. इज इट क्लिअर? हे 0 आहे ते माझं काय आहे? ग्राउंड स्टेटला आहे. मग आता माझं इथं रॅलेज स्कॅटरिंग मला डिफाईन करायचं आहे. तर मी तुम्हाला विचारलं होतं की ह्या तिन्ही लाईन्स मध्ये किंवा ह्या तिन्ही ट्रान्झिशन मध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय, तर मी लगेच सांगायला तुम्ही पाहिजे होतं की मॅडम इथं ग्राउंड स्टेट मधला मोलेक्युल आहे किंवा ऍटम आहे त्या मोलेक्युल मधला ग्राउंड स्टेट मधनं, तो एक्साइट झाला. म्हणून एक्साइट झाला आणि तो एक्साइट होताना तो व्हर्च्युअल स्टेट म्हणजे जी कुठली अप्पर एनर्जी लेवल होती
तिथं तो गेला. तिथून काय झालं रे, परत परत त्याचं ट्रान्झिशन त्याच्या ओरिजिनल लेवलला झालं. परत तो आहे तिथंच आला. म्हणजे त्याच्यामध्ये चेंज झाला का काय? काहीच नाही. जो ओरिजिन स्टेटला होता गेला आणि परत रिटर्न आला, त्याच लेवलला आला. म्हणजे इथं काय झालं रे, न्यू एस स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो इक्वल टू इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी. काहीही चेंज झाला नाही. आणि असे जर केस असेल तर त्याला आपण रॅलेज स्कॅटरिंग किंवा रॅलेज लाईन्स असं म्हटलेलं आहे. सो त्याच्या अपोज जर तुम्ही नेक्स्ट बघितलं, स्टोक्स लाईन किंवा स्टोक्स स्कॅटरिंग. आता इथं त्याचं उत्तर लपलेलं आहे की याच्यामध्ये एनर्जी लो का असते आणि इकडे हायर का असते. पण जर तुम्ही, म्हणजे हे मी फिगर थ्रू तुम्हाला याचं डेफिनेशन सांगते. पण आता जर स्ट्रोक लाईन मध्ये जर तुम्ही बघितला, माझा इथला मोलेक्युल मधला जो ऍटम आहे तो काय झाला, एक्साइट झाला. एक्साइटेड स्टेट कुठली आहे रे बाळांनो, ही 1 2 3 4 ह्या एक्साइटेड स्टेट आहेत. आणि त्याचं काहीतरी ट्रान्झिशनचं हे लिमिट दाखवलेलं आहे वरच्या स्टेटला, त्याला आपण व्हर्च्युअल एनर्जी स्टेट असं म्हटलेलं आहे. मग आता इथला जो एखादा ऍटम हा माझा एक्साइट झाला, एक्साइट होऊन तो इथं व्हर्च्युअल स्टेटला गेला. आणि व्हर्च्युअल स्टेटला जाताना आता तो इथे परत ग्राउंड स्टेटला नाही आला, इथे नाही आला तो ग्राउंड स्टेटला. व्ही इज इक्वल टू 0 ला नाही येऊन थांबला तो. तर तो कुठे येऊन थांबला रे, व्ही इज इक्वल टू एक्साइटेड स्टेटला 1 ला थांबला. एक्स म्हणजे तो एक्साइटेड स्टेटला थांबला. म्हणजे ऍटम होता कोणता, ग्राउंड स्टेटचा, थांबला कुठे, एक्साइटेड स्टेटला. आणि इट इज कॉल्ड ॲज द स्टोक लाईन अँड स्टोक स्कॅटरिंग. मग अशा ट्रान्झिशनमुळे ज्या लाईन्स मिळतात त्याला आपण स्टोक लाईन्स म्हटलेलं आहे. हे फिगर तीच फिगर आहे, त्याच फिगर मी इथं दाखवलेलं आहे बघा. हा इथं येऊन थांबला, इकडं खाली नाही आला ग्राउंड स्टेटला, हे डॉटेड मध्ये दाखवलेलं आहे. तर हे बुक मध्ये तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल म्हणून मी तुम्हाला इथं ती सिंपल फिगर इथं घेतलेली आहे. मग हे झालं स्टोक ट्रान्झिशन. मग त्याच्या अपोज मध्ये अँटी स्ट्रोक मध्ये काय झालं रे, कोण सांगेल. माझा स्ट्रोक लाईन मध्ये इथला ग्राउंड स्टेटचा ऍटम होता, तो एक्साइट झाला, व्हर्च्युअल लेवलला गेला आणि तो रिलॅक्स कुठे येऊन थांबलाय, रिलॅक्स कुठे झालाय, तर तो एक्साइटेड स्टेटला येऊन थांबलेला आहे. सो इट इज द स्ट्रोक ट्रान्झिशन. बट इन केस ऑफ अँटी-स्ट्रोक लाईन, our transition start from this level. Means which level? Right. एक्साइटेडचा मोलेक्युल ग्राउंड स्टेटला येऊन थांबतो. राईट. ज्योतीनं अगदी बरोबर सांगितलंय बघा. ज्योतिष बोलतायत ना, हो हॅलो. हा, मग हो इथे मॅम. अँटी स्ट्रोक मध्ये काय झालं, तुमचा जो इथला एक्साइटेडचा जो मोलेक्युल होता तो व्हर्च्युअल स्टेटला गेला आणि व्हर्च्युअल स्टेट पासून तो कुठे जाऊन थांबला बघा, इथे इथं स्टार्ट झाले ट्रान्झिशन कुठून, न्यू इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट झाले. इज इट क्लिअर. म्हणजे एक्साइटेड स्टेट आहे नाही, आता व्हायब्रेशन केस मधली ही एक्साइटेड स्टेट आहे किंवा एक्साइटेड लेवल आहे. आणि इथून तो स्टार्ट झाला, व्हर्च्युअल लेवलला गेला आणि कुठे येऊन रिलॅक्स झाला, व्ही इज इक्वल टू 0 ला येऊन रिलॅक्स झाला. म्हणजे एक्साइटेड मधला ट्रान्झिशन हे ग्राउंड स्टेटला येऊन इथं थांबलेला आहे किंवा ऍटम आहे तो ग्राउंड स्टेटला येऊन थांबलेला आहे. आणि हेन्स इट इज कॉल्ड ॲज द अँटी स्ट्रोक लाईन. म्हणून ह्या अँटी स्ट्रोक लाईनची ही फ्रिक्वेन्सी आहे ही जास्त असते, कारण इथं ऑलरेडी तिथला ऍटम आहे तो एक्साइट झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो ग्राउंड मध्ये आलेला आहे. म्हणून इथल्या जे लाईन्स आहेत त्या अँटी स्ट्रोक लाईन आहेत, ह्याची फ्रिक्वेन्सी हायर आहे ऍज कम्पेअर्ड टू स्ट्रोक. का, कारण स्ट्रोक मध्ये माझा मोलेक्युल किंवा ऍटम आहे तो कुठे रे, ग्राउंड स्टेटला आहे ना. मग ग्राउंड स्टेटच्या ऍटमची फ्रिक्वेन्सी लो असते आणि त्याच्यानंतर तो एक्साइट होतोय आणि एक्साइटेशन मध्ये जातोय. पण सुरुवातीला इथे त्याची फ्रिक्वेन्सी लो आहे ना. तर असा त्याच्यातला डिफरन्स आहे. मग ह्या दोन्हीपेक्षा रॅलेज मध्ये काय झालंय, जो ग्राउंड स्टेटचा मोलेक्युल आहे तो जातो, एक्साइट होतो आणि परत ग्राउंडला जातो. म्हणजे याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही. सो मला वाटतंय ह्या फिगरवरून तुम्हाला जास्त क्लिअर झालेलं असेल. सो इज इट क्लिअर. येस मॅम. येस मॅम. सो आता स्ट्रोक्स मध्ये मग आपले डेफिनेशन इथे काय आहे हे एमसीक्यू ला विचारू शकता. सो न्यू एस इज लेस दॅन न्यू आय. म्हणजे स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी. आणि त्याच्या अपोज इथे स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी बिकॉज ऑफ एनर्जी. इथं लो एनर्जी आहे म्हणून स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी लो आहे, इथं हाय एनर्जी आहे म्हणून स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी हाय आहे. अतिशय असं सिंपल मेकॅनिझम आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आपण म्हणून सांगते मी, पहिला डबलेट सायन्स अभ्यास करताना पण असं करा की मधला कुठलाच चॅप्टर करू नका, सुरुवातीपासून करा. एकावर एक डिपेंड आहे सगळं.
आता आपण व्हायब्रेशन रोटेशन बघितलं. आता त्याच्या पुढे काय आहे, त्याच्या डीपमध्ये काय आहे, तर हे आपण इथे स्टडी करतोय. सो असं 1 बाय 1 स्टडी करायला सुरुवात करा. सो दिस इज अवर रॅले स्कॅटरिंग, स्टोक लाईन्स, अँटी स्टोक लाईन, स्टोक स्कॅटरिंग आणि अँटी स्टोक स्कॅटरिंग. सो व्हॉट इज नेक्स्ट? मग अशी एक कन्सेप्ट आला होता इथं रॅलेज लाईनमध्ये, की रॅलेज लाईन्स ह्या कशावर असतात डिपेंड. तर रॅलेजमध्ये काय होतं, इलॅस्टिक स्कॅटरिंग होतं. तर हे पण बुकमध्ये नाहीये, पण मला इथं गरज वाटली की ह्याचं पण मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. कारण स्कॅटरिंग आपल्या ह्याच्यामध्ये मेन फेनॉमिनन आहे, रामन इफेक्ट म्हणजे. मग स्कॅटरिंग होतं, पण त्याच्यात पण टाइप्स आहेत. मग बघा, आत्ताच आपण डेफिनेशन बघितलेली आहे की a source of monochromatic light incident onto the transparent substance and we can take and the scattering is happening. मग त्या स्कॅटरिंगचे पण 2 टाइप्स आहेत बघा, इलास्टिक स्कॅटरिंग आणि इनइलास्टिक स्कॅटरिंग. ऐकलंय का आतापर्यंत कोणी? इलास्टिक म्हणजे कसं होत असेल स्कॅटरिंग, आणि इनइलास्टिक म्हणजे कसं होत असेल? खूप महत्वाचा फेनॉमिनन आहे हा, नावातच त्याच्या आहे. इलास्टिक म्हणजे कसं होत असणार आहे, सी दिस स्लाइड. चेंज पोझिशन. हा, इलास्टिक स्कॅटरिंग बघतोय आपण. 2 जे ॲटम आहेत हे एकमेकावरती आदळत आहेत आणि ते परत त्याच डिरेक्शनने अपोज, एकमेकांपासून अपोज, बट इन सेम डिस्टन्स. दोन्हीकडं राईट साईडला लेफ्ट साईडला सेम डिस्टन्स. म्हणजे आपण ताणलेला रबर असतो ना फॉर एक्झाम्पल, तर असे जिथं स्कॅटरिंग होत असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, इलास्टिक स्कॅटरिंग. हे तुमच्या माहितीसाठी मी इथं स्लाइड ऍड केलेली आहे. मग असं जिथं स्कॅटरिंग असतं, या स्कॅटरिंगमध्ये सुरुवातीची एनर्जी आफ्टर बघा, E1 आणि E2 2 टाईपच्या एनर्जी दिलेत. ह्या कशा आहे, तो इक्वल असणार आहे, बिकॉज राईट हँड आणि लेफ्ट हँड साइड आहे ती कसं आहे, दोन्ही साईडला सेम डिस्प्लेसमेंट होत आहे दोन्ही ॲटमची, म्हणून तिथं E1 इज इक्वल टू E2 अशी कंडिशन असणार आहे बिकॉज ऑफ देअर स्कॅटरिंग. हे झालं इलास्टिक स्कॅटरिंग. सो व्हॉट इज इनइलास्टिक स्कॅटरिंग? दिस इज इनइलास्टिक स्कॅटरिंग. सी दिस स्लाइड. तिकडे दोन्ही जे ॲटम्स होते ते एकावर एक कोलाइड होऊन एकमेकांना सेम डिस्टन्सला लेफ्ट आणि राईट साईडला जात होते, पण इथं तसं होत नाहीये. म्हणून त्या दोन्हीची एनर्जी पण इथे मॅच होत नाहीये. म्हणून आपण इथं E1 इज नॉट इक्वल टू E2 असं घेतलेलं आहे बघा. इनइलास्टिक स्कॅटरिंग, E1 इज नॉट इक्वल टू E2 बिकॉज these two atoms are not displaced in the same way or the same distance. So समजलं का हे इलास्टिक आणि इनइलास्टिक स्कॅटरिंग? जस्ट वर्ड आला इथे आणि तुम्हाला ते माहिती असं म्हणून ते इथं पुट केलेलं होतं. सो दिस इज द इनइलास्टिक स्कॅटरिंग आणि इलास्टिक स्कॅटरिंग. सो व्हॉट इज नेक्स्ट? मग बघा, आता आपण रॅलेस स्टोक आणि अँटी स्टोक लाईन बघितलेले आहेत. जनरली ॲट रूम टेम्परेचर. आता त्याच्यामध्ये पण कसा टाईप आहे, खूप सोपं आहे. पण जनरली ॲट रूम टेम्परेचर द मोलिक्युल्स विल बी फाउंड इन द ग्राउंड स्टेट. हेन्स Raman-Stokes lines are more intense as compared to Raman anti-Stokes lines. हे 101% तुम्हाला MCQ ला विचारणार. Stokes lines is more intense as compared to anti-Stokes line. हे टिप ऑफ द टंग ठेवायचं. त्याच्यानंतर the inelastic scattering being less probable, the intensity of Raman lines is very small as compared to the intensity of Rayleigh line. समजलं का हे? पहिलं सेंटेन्स काय सांगते तुम्हाला? स्टोक लाईन इज मोस्ट इंटेन्स ॲज कम्पेअर टू अँटी स्टोक. सेकंड सेंटेन्स काय सांगते? द स्टोक अँड अँटी स्टोक लाईन आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर, व्हेरी स्मॉल किंवा स्मॉल इंटेन्स ॲज कम्पेअर टू रॅलेस लाईन्स. अजिबात जंबल करून घ्यायचा नाही. कोण सांगेल बघा? हेच आता सांगितलं, हे MCQ ला 101% विचारणार. स्टोक लाईन्स आर मोर इंटेन्स दॅन, टेल मी, सांगा पटपट. हॅलो, अँटी स्टोक लाईन. Anti-Stokes lines. राईट. आणि दिस बोथ लाईन्स, रमन आणि दिस बोथ स्टोक अँड अँटी स्टोक इज Very स्मॉलर. small compared to
राईट. compared to रॅलेज लाईन. Rayleigh's line. तिन्हीचं डेफिनेशन समजला. रॅलेज कशाला म्हणायचं, स्टोक कशाला, अँटी स्टोक कशाला, क्लिअर झालं त्या फिगरवरून? झालं असेल, खूप सोपं आहे ते. सो आता त्या फिगरवरून आपल्याला हे 2 सेंटेन्स पण ध्यानात ठेवायचे आणि हे MCQ ला 101% तुम्हाला विचारू शकतात. सो व्हॉट इज नेक्स्ट? नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट ऑलरेडी दिस इक्वेशन. सो व्हॉट इज देअर कॅरेक्टरिस्टिक? आता बघा, आपण रामनच्या फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ दीज रामन लाईन्स. मग ते स्कॅटरिंगचं इक्वेशन आपण ऑलरेडी इथं बघितलेलं आहे. तर आता तिथे सिलेक्शन रूल्स आहेत की असं असेल तर काय होईल, असं असेल तर काय होईल. सो 1 बाय 1 आपण ते पाहायचं आहे. द फॉलोइंग सिच्युएशन. तर प्रत्येक वेळी त्या डेल न्यू आणि न्यू एस मिनिंग सगळ्यांची माहिती आहेत. बघा परत एकदा इक्वेशन. न्यू एस इज इक्वल टू न्यू झिरो प्लस मायनस डेल व्ही. न्यू एस मीन्स, बी फास्ट, टेल मी. न्यू एस मीन्स फ्रिक्वेन्सी. राईट. न्यू झिरो मी सारखं हे बोलून घेणार म्हणजे ध्यानात राहतं. राईट. न्यू झिरो मीन्स टेल मी. इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी. राईट मीन्स इनिशियल फ्रिक्वेन्सी. डेल न्यू मीन्स चेंज इन्सिडेंट इन. फ्रिक्वेन्सी. राईट. डेल न्यू मीन्स चेंज इन फ्रिक्वेन्सी. मग आता मला ह्याच्या जर व्हॅल्यू चेंज केले डेल न्यूच्या आणि न्यू एचं, तर काय काय त्याला म्हणायचं हे आपल्याला बघायचं आहे. खूप सोपं. हे पण MCQ ला 101% विचारू शकतात. सो पॉईंट फक्त ध्यानात ठेवायचे. त्या इक्वेशन मध्ये इफ डेल न्यू इज इक्वल टू 0 अँड न्यू एस इज इक्वल टू न्यू आय. बघा, म्हणजे चेंज जर 0 असेल आणि स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी, कुठली कंडिशन असेल टेल मी. स्लाइड मी दाखवत नाही आता. फिगर मध्ये पाहिले आपण. राईट. फिगर मध्ये इथं पाहिले की नाही आपण. हे बघा, इथं चेंज झालाच नाही आणि इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी. कुठली कंडिशन आली? रॅले स्कॅटरिंग. क्लिअर? म्हणजे जे झालंय तेच बघतोय आपण. अभ्यास करताना सुद्धा कसा करायचा बघा. मग आता याच्यावरून तुम्हाला लगेच समजायला पाहिजे की मॅडम इथं रॅले स्कॅटरिंग आहे, बरोबर सांगितले उर्जित. आणि बघा तेच बघतो आपण इथं. तर हे झाली तुमची पहिली कंडिशन. आणि दिस इज मोस्ट प्रोबॅबल. द लाईन इज मोस्ट इंटेन्स. आणि रॅलेज लाईन आहे ती तुमची काय आहे? मोस्ट इंटेन्स आहे. जे की आत्ताच आपण 2 कंडिशन बघितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ते सेंटेन्स आलेलं होतं इथं. अँटी स्टोक आणि स्टोक पेक्षा रॅलेज हा मोस्ट इंटेन्स आहे. हे जम्बलिंग करून मुद्दाम तुम्हाला चुकीचं सुद्धा म्हणजे गोंधळ करण्यासाठी विचारू शकतात. सो व्यवस्थित ध्यानात ठेवा. तर ही झाली पहिली कंडिशन. आता जे आपण फिगर बघितले त्याच कंडिशन आहेत. पटपट बघा हे. सो सेकंड कंडिशन, इफ डेल न्यू इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह, देन हे आता डेफिनेशन मध्ये आलेलं आहे. डेल न्यूज निगेटिव्ह म्हणजे एवढ्यावरनं सांगता यायला पाहिजे कुठली लाईन असेल. स्टोक लाईन. Stoke राईट. line. सुरुवातीला डेफिनेशन मध्ये सांगितले की नाही डेल न्यू 0. इथंच तुम्हाला समजायला पाहिजे की इथं रामन स्टोक लाईन आहे. सो हे पण तुमचं क्लिअर होईल. बघा, इफ डेल न्यू इज अ लेस दॅन 0 अँड इट इज निगेटिव्ह, देन न्यू एस म्हणजे स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू न्यू आय मायनस डेल न्यू अँड इट इज कॉल्ड ॲज द. अशी कंडिशन असेल तर झालेलंच आहे. अशी कंडिशन असेल त्यावेळेस स्टोक लाईन असणार आहे. त्याच्या नेक्स्ट थर्ड आता तुम्ही सांगा. थर्ड, who tell me third one. Anti Stokes. Greater But what than is there? 0. Del new is Del V. less Del than. V. Del new Greater than 0. right. आणि इक्वेशन Del काय new असेल? is greater than 0 means anti इक्वेशन Stokes. आणि इक्वेशन स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी कशी New असेल? is equal to new I plus del new. राईट राईट राईट. आणि ही थर्ड कंडिशन असेल. म्हणजे बघा, तुमचं एक जर फिगर ध्यानात ठेवली तुम्ही तर किती गोष्टी लिहिता येतात. आता कॅरेक्टरिस्टिक ते छोटं, तर तुम्हाला जर थेअरी टाईप एक्झाम झाली तर ते शॉर्ट नोट म्हणून विचारू शकतात. म्हणजे एवढ्या फिगरवरती तुमच्या ह्या 3 डेफिनेशन, त्याचे फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन्स आणि त्याच्यावरूनच तुमचे हे कॅरेक्टरिस्टिक तेच बघतोय, काहीच नवीन बघितलं नाही. तर एवढं हे आर्टिकल कव्हर होऊ शकते. तर ही तुमची तिसरी कंडिशन अँटी स्टोक्स लाईनची. अगदी बरोबर सांगितले सगळ्यांनी. त्याच्यानंतर आणखीन बघा, द रामन लाईन्स आर वीक इंटेन्सिटी ॲज कम्पेअर्ड टू द रॅलेज लाईन्स अँड स्टोक लाईन आर मोर. हे बघितलेलंच आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर बघा, रामन लाईन्स आर सिमेट्रिकली डिस्प्लेस्ड अबाउट द अनडिस्प्लेस्ड लाईन म्हणजे रॅलेज लाईन. बघा, अनडिस्प्लेस्ड लाईन म्हणजे रॅलेज. इथं रॅलेजला का अनडिस्प्लेस्ड म्हटले हो? इथं काहीच झालं नाही ना, डिस्प्लेसमेंट काहीच नाही, ओरिजिनल पोझिशनलाच आहे म्हणून त्याला आपण
अनडिस्प्लेस्ड लाईन म्हटलेलं आहे. सो काय त्याला बघा, तर सिम्पली रमण लाईन म्हणजे कोणता लाईन, एक साधं वाक्य सांगते तर सोपं करून सांगते. रमण लाईन्स मीन्स विच लाईन्स, स्टोक आणि अँटी स्टोक लाईन आर सिमेट्रिकली डिस्प्लेस्ड अबाउट द रॅलेज लाईन. हे एक सेंटेन्स देण्यात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रमण शिफ्ट. Raman shift म्हणजेच it is denoted by del nu in the frequency and it is correspond to the absorption band of molecular system which is in infrared region. मग किती सोपं आहे बघा हे. डेल न्यू तुम्हाला का मिळतो, डेल न्यू म्हणजे चेंज इन फ्रिक्वेन्सी आहे. मग हा चेंज का होतोय रे, सिम्पली ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन. आत्ताच आपण डेफिनेशन बघितली ट्रान्झिशन. हा, मग ते ट्रान्झिशन कोणामुळे होतंय, आपण ऍब्सॉर्प्शन इमिशनच बघितलं ना. ग्राउंड स्टेटचा ऍटम आहे तो एक्साइटला जातो, एक्साइटचा परत ग्राउंडला येतो. म्हणजेच हे काय आहे रे, दुसऱ्या भाषेत सगळं तिथंच एकच मिनिंग आहे, सगळ्याचं नावं फक्त वेगळे आहेत. हे समजावून घ्यायचंय तुम्ही. म्हणजेच हे ग्राउंडचा मोलिक्यूल एक्साइटला जातो, एक्साइटचा ग्राउंडला येतो, म्हणजेच इथे इमिशन ऍब्सॉर्प्शन होतं. मग जनरली इमिशन ऍब्सॉर्प्शन कुठे होतं, तर हे इन्फ्रारेड रिजन मध्ये होतं. म्हणून तुम्हाला हा थर्ड पॉईंट इथे सांगितलेला आहे की रामन शिफ्ट हा कुठे तुम्हाला जास्त मिळेल, तर इन्फ्रारेड रिजन मध्ये मिळू शकतो. आणि हे सुद्धा MCQ ला 101% विचारू शकतात. सो पहिले 2 चॅप्टर्स तुम्हाला अगदी क्लिअर झाले, त्याच्यामुळे हा चॅप्टर काहीच नाही, त्याचाच हा बेस आहे. आणि हा पण खूप सोपा चॅप्टर आहे. इथं पण तुम्हाला भरपूर स्कोप असणार आहे मार्क्स काढायला. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस रमन लाईन्स. आणखी नेक्स्ट काय आहे बघा, रमन शिफ्ट डेल न्यू करस्पॉन्ड टू इन्फ्रारेड फ्रिक्वेन्सी, then the Raman lines means stroke and anti-stroke line occur in visible region. जर रामन शिफ्ट इन्फ्रारेड मध्ये भेटतोय, तर मग रामन स्टोक्स लाईन्स आणि अँटी स्टोक लाईन्स ऑकर इन व्हिजिबल रिजन ऍज द शिफ्ट डेल न्यू. म्हणजे इथे शिफ्टिंग होते, समजलं का तुम्हाला. जर तुम्ही आपला स्पेक्ट्रा बघितला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा, तर त्याच्या रेंजेस बघा. इन्फ्रारेड आपला रामन स्पेक्ट्रा जो भेटणार आहे तो शिफ्ट होऊन भेटतो आपल्याला. ओरिजिनल तुमच्या ह्या रामन लाईन्स नाही, ज्या की आता आपण बघितलं स्टोक आणि एंटी स्टोक ह्या व्हिजिबल मध्ये आहेत. बट अकॉर्डिंग टू देअर ऍब्सॉर्प्शन इमिशन दिस लाईन्स आर शिफ्ट. आपलं काय होतंय, अकॉर्डिंग टू दिस ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन मध्ये आपल्याला तिथे काय होते, चेंज इन फ्रिक्वेन्सी होते. म्हणजेच त्याला आपण डेल न्यू म्हणतो. मग तो चेंज आहे तो काहीतरी शिफ्ट झालेला आहे. तर तो शिफ्ट कशामध्ये झालाय, तर इन्फ्रारेड रिजन मध्ये झालाय. व्हिजिबल मधून इन्फ्रारेड मध्ये झालेला आहे शिफ्ट. म्हणून आपण इथं सेंटेन्स टाकतोय की रामन शिफ्ट आपल्याला कुठे भेटतोय, इन्फ्रारेड रिजन मध्ये भेटतोय. समजतंय का. म्हणजे दिस इज द शिफ्ट बिकॉज ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन अँड दिस इज द चेंज ऑफ दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ स्टोक अँड अँटी स्टोक लाईन्स. तर असं ते समजावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 5 नंबरला काय आहे बघा, रमन लाईन्स आर व्हेरी वीक. रमन लाईन्स मीन्स व्हॉट, विच लाईन्स, रमन लाईन्स स्टोक and anti-stroke. आर व्हेरी वीक इन इंटेन्सिटी. जस्ट आपण पाहिलेलं आहे. वीक कोणापेक्षा वीक आहे, रॅलीज लाईन पेक्षा वीक आहे, कारण रॅलीची इंटेन्सिटी हायर आहे and it is the most intense. So next, Raman lines are very weak in intensity and hence to observe the Raman spectra, the excitation source must have high intensity. त्या वीक असल्यामुळे इथं जो एक्सायटेशनचा सोर्स आहे तो आपल्याला हाय यूज करावा लागणार आहे. सो किती पॉइंट बघितले एकाच फिगरवरून, फिगर देण्यात ठेवायची, त्याच्यावरून एवढं सगळे पॉइंट्स तुम्हाला इथं पहिल्या 3 कंडिशन, त्याच्यानंतर परत तेच रिपिटेशन आहे. रामन लाईन्स आणि रॅलीज लाईनचं कम्पॅरिझन आहे. इक्विस सिमेट्रिकली डिस्प्लेस्ड झालेलं आहे आणि रामन शिफ्ट कुठं भेटतो आणि त्या रामन लाईन्स ह्या कुठल्या रिजन मध्ये भेटतात. तर 1 बाय 1 हे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. अतिशय सोपं आहे हे सगळं. त्याच्यासाठी फिगर समजावून घ्या, बाकीचं ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल. सो इथंपर्यंत क्लिअर झालं असेल. देन व्हॉट इज नेक्स्ट. खूप सोपं हे पण आहे. इथंपर्यंतचे सगळे पॉइंट क्लिअर झाले असतील, इलॅस्टिक इन इलॅस्टिक. त्याच्यानंतरचं जे नेक्स्ट आर्टिकल आहे ते बघा, क्लासिकल थिअरी ऑफ रामन इफेक्ट. आता आपण रामन इफेक्ट स्टडी करणार आहे, बट आता क्लासिकल मध्ये जाणार आहे थोडंसं. हे पण खूप सोपं आहे क्लासिकल पण. तर बघा, इन क्लासिकल थिअरी द इन्सिडेंट लाईट इज ट्रीटेड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह
इन्सिडेंट लाईन्स मीन्स वॉट. आपली डेफिनेशनची फिगर अजिबात विसरायची नाही. इन्सिडेंट म्हटलं की लगेच ती फिगर आठवायला पाहिजे तुम्हाला सुरुवातीची. ज्यावेळी तुमचा मोनोक्रोमॅटिक सोर्स आपण इन्सिडेंट करणार आहे एखादा ट्रान्सपरंट सबस्टन्स वरती, तर त्यावेळेची कंडिशन ती सगळं तेच आहे, डेफिनेशन ते सगळं तेच. फक्त आता इथं आपण पॉइंट ऑफ व्ह्यू बदललेला आहे. इकडे आपण आता क्लासिकल मेकॅनिक्स मधून बघणार आहे. तर आता बघा, इन क्लासिकल थिअरी द इन्सिडेंट लाईट इज ट्रीटेड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू आय. फ्रिक्वेन्सी बदलल्या का नाही, न्यू आय म्हणजे इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी फॉर विच द ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. आता इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक हा वर्ड आलेला आहे बाय, हे काय आहे, तुमचा लाईटचा सोर्स आहे ना, इन्सिडेंट लाईट, ए बीम ऑफ लाईट वी हॅव टू इन्सिडेंट ऑन टू ए ट्रान्सपरंट सबस्टन्स. मग तिथं काय असणार आहे हो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लास अकॉर्डिंग टू क्लासिकल मेकॅनिक बघतोय ना. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वर्ड आलाय म्हणजे तिथं काय असणार आहे, ते लाईटचे जे पार्टिकल्स आहेत, जे फोटॉन्स आहेत, दे आर हॅव्हिंग बोथ टाइप ऑफ फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड, बोथ कॉम्बिनेशन ऑफ दिस बोथ, अँड इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक. अंडरस्टँड. बघा, हे व्यवस्थित समजावून घ्या. मग ते जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ई, अँड वी हॅव टू known the value of this electric field of that source किंवा that light, incident light. मग त्याची व्हॅल्यू इथे तुम्हाला डिरेक्टली दिलेली आहे. त्याचं इक्वेशन वगैरे काही नाहीये, फक्त त्याचे मिनिंग्स आपल्याला समजावून घ्यायचे. तर हे क्लासिकलमध्ये त्याचं डायरेक्ट तुम्हाला ह्याचे त्या इलेक्ट्रिक फील्डची, कशाची, तर इन्सिडेंट लाईट मधल्या फोटॉनची, त्याच्यावरती जो इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला इथे दिलेली आहे. सो व्हॉट इज दॅट? सो दिस इज कॅपिटल ई इज इक्वल टू E0 into sine into 2 pi nu I t. So what is the nu I? Incident frequency. What is the t? Incident frequency. What is the t? Small t. Time. बरोबर आहे. तर हे जे इक्वेशन आता काय असणार आहे, तिथं आपलं स्कॅटरिंग दाखवलंय ना, मग त्या स्कॅटरिंगचा अँगल दिलेला आहे. हे इमॅजिनेशन मध्ये आहे, आता इथं नाहीये, ते पुढं नंतर आहे. म्हणजे काहीतरी अँगल असेल असं आपण XYZ करू, आणि त्याची व्हॅल्यू इथं तुम्हाला सिम्पली दिलेली आहे. सो बघा, व्हॉट हॅपन, मग असं असेल त्यावेळी, व्हेन मोलेक्युलर सिस्टीम इज प्लेस्ड इन, मोलेक्युलर सिस्टीम म्हणजे तुमचा एखादा मोलेक्युल. आता बघा, व्हेन ए मोलेक्युलर सिस्टीम इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड कॅपिटल ई ऑफ अ इन्सिडेंट लाईट, म्हणजे एखादा मोलेक्युल तुमचा जो ट्रान्सपरंट सबस्टन्स आहे तो आपण काय म्हणू आता, त्या ट्रान्सपरंट सबस्टन्स मध्येच आपले ॲटम मोलेक्युल असणार आहेत ना, आणि त्याच्यावरती लाईट पार्टिकल बंबार्ड होणार आहेत, असं आपला कन्सेप्ट आहे आणि अशी आपली डेफिनेशन आहे. मग बघा, जर तो सबस्टन्स किंवा तो मोलेक्युलर सिस्टीम ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये पुट केली, देन काय होईल रे, मग मोलेक्युलमध्ये काय असते, हे सगळं कुठल्या मोलेक्युलमध्ये होते, हे सगळं झालंय आता लास्ट चॅप्टरमध्ये, की जे मोलेक्युल्स हे पोलर आहेत, ज्याच्यामध्ये ते डायपोल्स आहेत, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते डायपोल्स आहेत, त्याच्यामध्येच हे रोटेशन व्हायब्रेशन होते, आणि रोटेशन व्हायब्रेशन मध्ये रामन स्पेक्ट्रा येतोय. मग काय होते बघा, म्हणजेच हे का सांगते मी तुम्हाला, त्या मोलेक्युल मध्ये काय असणार आहे, डायपोल्स असणार आहे. डायपोल म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस. मग अकॉर्डिंग टू, तुम्ही म्हणणार की मॅडम हे आता काय सांगतात, मग आता हे आपलं डेफिनेशन काय, किंवा आपण आता सेंटेन्स काय बघितलं, एखादा मोलेक्युल मी हा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पुट केला, त्यावेळेस त्याचे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहेत ते काय झाले हो, हे चेंज झाले, डिस्प्लेस झाले. कोणामुळे, तर या इलेक्ट्रिक फील्डमुळे. समजते का, म्हणजे त्यांनी त्याची डायरेक्शन चेंज केली. मोलेक्युल्स मध्ये त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेतच, पण आता आपण अशी सिस्टीम इमॅजिन केलेली आहे की तो तुमचा मोलेक्युल आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पुट केला, देन व्हॉट हॅपन, the molecules change their positivity and negativity and they get displaced and consequently an electric dipole moment P is induced. मग त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स होते किंवा जे पोल्स होते ते चेंज झाले, डिस्प्लेस झाले, आणि त्याच्यामुळे एक थर्ड कॉम्पोनंट तयार झाला. त्याला काय म्हटलेलं आहे बघा, कॅपिटल पी. आणि हे इंड्युस्ड, हा कॅपिटल पी नावाचा हा थर्ड कॉम्पोनंट इंड्यूस झालेला आहे, आणि इट इज कॉल्ड ॲज द पोलरायझॅबिलिटी ऑफ दॅट मोलिक्यूल.
हे कन्सेप्ट झालेलं असेल तुम्हाला 12वीला वगैरे. म्हणजे सिम्पली आपण एवढं सगळं ध्यानात ठेवण्यापेक्षा सिम्पली एखादा मोलेक्यूल कन्सिडर करा, त्याला मी इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, त्याच्यामुळे त्याचे डायपोल चेंज झाले आणि डायपोल चेंज झाल्यामुळे जो थर्ड कॉम्पोनंट आपण असं म्हणतो बघा सिम्पली की ह्याची पोलॅरिटी हे झाल्या, ह्याची पोलॅरिटी चेंज झाल्या, कशामुळे मॅग्नेटिक फील्डमुळे ह्याचं डायरेक्शन बदलले किंवा इलेक्ट्रिक फील्डमुळे ह्याची डायरेक्शन चेंज झाला. तर ते म्हणजे काय, तर ते त्याचं पोलरायझेशन, त्याचं पोलरायझॅबिलिटी. तर हा थर्ड कॉम्पोनंट इथं